सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यावर भडकले. प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यालाच अजित पवारांनी झापलं. कोकणामध्ये पूरग्रस्तांना मदत वाटताना लावले उद्धव ठाकरेंचे फोटो. शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा. या मदत पाकिटांवर कुणाचे फोटो लावलेत? शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट सवाल. जातीचं खूळ मनातून काढा, अजित पवार यांचं वक्तव्य. बीडमधल्या दौऱ्यामध्ये अजित पवारांनी केलं वक्तव्य. राज्य सरकारकडून केंद्राकडे मदतीची मागणी. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे महायुतीकडून मागणी पत्र. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुतीचं शिष्टमंडळ अमित शहा यांच्या भेटीला. सोलापूरमध्ये महामार्गावर पाणीच पाणी. सोलापूरकरांसाठी अडचणी कायम. बुलढाण्याचे पालकमंत्री हरवले. विरोधकांची बुलढाणा पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रार. मंत्री मकरंद पाटील आणि सहमंत्री संजय सावकारे यांच्याबाबत नाराजी. उद्धव ठाकरे मराठवाडा विदर्भ दौऱ्यासह लातूरसह धाराशिवमधील अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी. आम्ही करतोय ती मदत मनापासून करतोय. मदतीचं पर्यटन नको आणि राजकारणही नको. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले बीडमध्ये. पुरानं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांशी साधला संवाद. पंढरपूरमध्येही पुराचं थैमान. महिलांना मोठ्या प्रमाणावर पुराची बसली आहे झळ. निकष न लावता सरसकट मदत देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं पूर. पूरग्रस्त धाराशिवमध्ये संभाजीराजे यांचा पाहणी दौरा. जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. अंकुश काकडे नावाच्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. 2000 किलोमीटर अंतरावरूनही अचूक लक्ष्यवेध. मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता. रेल्वेतूनही क्षेपणास्त्र डागणं शक्य. अजित पवारांचा निकटवर्तीय अटकेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटकेत. लेहमध्ये झालेल्या हिंसाचारामागे काँग्रेस नेत्याची चिथावणी. समाज माध्यमातील लेहच्या काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ चौकशीमध्ये. लेहच्या काँग्रेस नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती. पाकिस्तानच्या साहिबजादाच्या आगाऊपणाची तक्रार बीसीसीआयकडे.